पवनमुक्त आसन करतोय आपण. डावा पाय घ्यायचा आहे आता पुन्हा. डावा पाय जवळ घ्यायचा, हनवटी टच करायची. श्वास सोडत आपण गुडघ्याला हनवटी टच केलेली आहे. श्वास आता होल्ड केलेला आहे. सावकाश गुडघा सरळ करत श्वास आतमध्ये घेत मागे. आता हे डाव्या पायाने केलं. आता उजवा पाय. सावकाश श्वास बाहेर सोडत हनवटी आपल्या गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना जेवढं शक्य तेवढं करा. पहिले डावा पाय घेतला आपण, नंतर उजवा पाय घेतला. जेव्हापर्यंत श्वास रोखून ठेवता येईल ठेवायचा. सावकाश श्वास सोडत खाली. श्वास घेत खाली, आता श्वास घेत आपण सरळ पोझिशनमध्ये आलो. गुडघा खाली केला. आता दोन्ही पाय घ्यायचे. 3 आहे त्याच्यात, डावा एकदा उजवा नंतर दोन्ही पाय. पवनमुक्त आसन म्हणजे पूर्ण आपल्या शरीरातले दूषित गॅसेस बाहेर निघून जातात. सावकाश श्वास सोडत हनवटी आपल्या गुडघ्याला टच करायची. चला सावकाश जेवढापर्यंत होल्ड करता येईल तेव्हापर्यंत होल्ड करा. पचन संस्थेचे गॅसेस होणं, अपचन होणं, ॲसिडिटी होणं, पॅनक्रियासाठी, आपल्या लिव्हरसाठी, आपल्या किडनीसाठी, आपल्या स्प्लीनसाठी, डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी अतिशय उपयुक्त असा प्राणायाम आहे, असा व्यायाम प्रकार आहे. 3ऱ्या वेळेस करायचं आहे आपल्याला. आता 3-3चे 3 सेट केले आपण. पहिले डावा पाय, नंतर उजवा पाय, नंतर मग दोन्ही पाय, असं एक वेळेस केलं. नंतर आता दुसऱ्या वेळेस केलं. आता 3ऱ्या वेळेस आपण करतोय. डावा पाय घेतला आहे आपण. चालू ठेवा. या पद्धतीने आपण करतो. याला पवनमुक्त आसन म्हणतात. आरोग्याच्या दृष्टीने खूप काही असे फायदे आहेत त्याचे.